नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात उद्धृता अस्ति। नवमभागस्य दशमी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। दिवस उजाडला पण सूर्यदर्शन घडले नाही। पावसाची झिमझिम चालू होती। वाड्यात एवढी वर्दळ असूनही वाडा कसा शांत भासत होता। राजे नित्याप्रमाणे उठले होते। स्नानपूजा आटोपून ते आपल्या महालीच बसले होते। महालाकडे जायची कोणाची छाती होत नव्हती। दिवस वाढत होता। दप्तरखान्यात अनाजी, निराजी, मोरोपंत आणि इतर मंत्रिमंडळ हजर झाले होते। आदल्या रात्री अष्टप्रधान महालातील अनाजींच्या महाली बराच वेळ सर्वजण जमले होते, पण आलेल्या प्रसंगातून वाट दिसत नव्हती। मोरोपंत म्हणाले, अनाजी, होऊ नये ती गोष्ट झाली, त्याला आता इलाज नाही। महाराजांच्याकडे आपण सर्वांनी पाहायला हवं। अनाजी निश्वास सोडून म्हणाले, मी कुठं नाही म्हणतो, माझी काही तक्रार नव्हती। माझ्या दैवाला दोष देऊन मी गप्प बसलो। स्वस्थ बसून हे होणार नाही, मी काय करावं म्हणता? आता थोड्याच वेळात दरबार भरेल, तो तुम्ही आम्ही थांबवू शकत नाही, पण दरबारी तुम्हीच राजांना सांगितलं तर ते ऐकतील। काय सांगू? झाली गोष्ट चांगली झाली, मुलीला मी युवराजांच्या पदी वाहिली आहे। अनाजींचे अश्रुपूर्ण डोळे पाहून मोरोपंत गहिवरले। कष्टाने ते म्हणाले, अनाजी, तुमच्या यातना का आम्हाला कळत नाहीत? पण राजांच्या यातना आठवा। युवराजांच्यावर त्यांचं केवढं प्रेम। ज्या राजांनी आजवर परस्त्रीकडे नजर वर करून पाहिलं नाही, किंबहुना ज्यांनी हा गुन्हा केला त्यांना कडेलोटाखेरीज दुसरी शिक्षा दिली नाही, त्याच राजांचा मुलगा आज गुन्हेगार म्हणून राजांच्या समोर येतो आहे। युवराजांना राजे तोफेच्या तोंडी देणार असं बोललं जातं, तुम्हीही ते ऐकलं। राजांच्याकरिता युवराजांना वाचवायला हवं। मला का ते कळत नाही? मी जरूर सांगेन, पण राजे ऐकतील असं वाटत नाही। राजे आपल्या महाली कपडे करीत होते। राजांनी आपला टोप मस्तकी चढविला, दुशेला आवळला, तलवार कट्यार दुशेल्यात खोवली। आपल्या देव्हाऱ्यासमोर राजे गेले, त्यांनी मस्तक टेकले, डोळे पुसून राजे उभे राहिले। महालात महादेवाला रंगमहाली सर्व आले। जी, तू जा, आम्ही येत असल्याचं कळव। महादेव गेला। राजांनी पावले उचलली। अचानक दरवाजातून येसूबाई आल्या। राजांचे पाय घट्ट धरून त्या रडू लागल्या। राजे डोळे मिटून उभे होते। चेहऱ्यावर व्यथा उमटलेली होती। राजांचा मंद आवाज उमटला, येसू, उठ, तुमच्यापेक्षा आमचं दुर्दैव फार मोठं आहे। आजवर कधी खर्ची पडलं नाही, एवढं बळ क्षणाक्षणाला खर्ची पडत आहे। युवराजांनी फार मोठा गुन्हा केला आहे, त्यांना वाचवणं आता आमच्या हाती नाही। त्यासाठी आमच्याप्रमाणेच तूही जगदंबेची करुणा भाग। आई तुझ्या हाकेला साथ देईल। येसू, पाय सोड, आशीर्वाद द्यावा। राजांच्या बोटांची पिळवणूक झाली। कष्टाने अश्रुआवरीत ते म्हणाले, येणारं संकट सोसण्याचं बळ तुला जगदंबा देवो, पाय सोड। राजे वाकले। त्यांनी येसूबाईंची मिठी सोडवली। मागे न पाहता ते रंगमहालाकडे चालू लागले। रंगमहाल चुपचाप होता। नगारखाण्याचे पहारे जारी करण्यात आले होते। राजे महालात आले। राजांची मुद्रा गंभीर आणि करारी दिसत होती। राजे आसनावर बसले। साऱ्या मंत्रिमंडळावरून त्यांची नजर फिरली। रंगमहालाच्या मागच्या बाजूस चिकाच्या पडद्याआड पुतळाबाई, सोयराबाई येऊन उभ्या होत्या। राजांनी आज्ञा दिली, युवराजांना घेऊन या। हंबीरराव मोहित्यांसह युवराज महालात आले। संभाजीराजांनी पांढरा टोप घातला होता, अंगात पांढरा अंगरखा आणि विजार होती, कमरेला गुलाबी शेला होता, शेल्यात तलवार खोवली होती, गळ्यात कवड्यांच्या माळेखेरीज काहीही दागिना नव्हता, ना हातावर पोहोची, चेहरा म्लान होता, मान खाली झुकली होती। अनाजी, युवराजांच्या गुन्ह्याचा आमच्या वतीनं उच्चार करा। अनाजी पुढे झाले, क्षमा महाराज, पण एवढ्या तातडीनं? अनाजी, आम्ही पुन्हा आमच्या आज्ञेचा उच्चार करतो। युवराजांच्या गुन्ह्याचा आमच्या वतीनं उच्चार करा। आमची आज्ञा डावलण्याचं धाडस करू नका। अनाजी घोटाळले। त्यांची नजर भयभीत बनली। ते युवराजांकडे पाहत होते। बोला अनाजी, इथं कोणाच्याही जागेचा अथवा नात्याचा मुलाहिजा न बाळगता स्पष्टपणे सांगा। महाराज, युवराजांनी एका ब्राह्मण स्त्रीस बळजबरीनं पळवून नेली असा त्यांच्यावर आरोप आहे। सदर दुर्दैवी स्त्रीला युवराजांनी लिंगाण्यावर कैदेत ठेवली आहे, अशी खात्रीलायक बातमी आहे। संभाजीराजांची जळजळीत नजर अनाजींच्यावर गेली, पण क्षणात ती खाली वळली। संभाजीराजे, तुम्हाला गुन्हा मान्य आहे? संभाजीराजांनी वर पाहिले। बोला, तुम्ही स्त्रीला पळवली? होय। लिंगाण्यावर तिला कैदेत ठेवलीत? होय। सारा दरबार हताश झाला। राजे कष्टाने म्हणाले, असल्या बेकैद वर्तनाला आमच्या राज्यात काय शिक्षा आहे हे तुम्ही जाणता? होय। कोणती शिक्षा आहे? कडेलोट अथवा तोफेच्या तोंडी।
आणि हे माहीत असता तुम्ही हे कर्म करू धजलात. संभाजीराजांची नजर उंचावली गेली. डोळे कोरडे होते, पण त्यात व्याकुळ भाव सामावला होता. महाराज, या आपल्या दरबारात आम्ही नुसते गुन्हेगार म्हणूनच जर उभे असू तर आम्हालाही काही सांगावंसं वाटतं. खामोश, राजे ओरडले. पापाचं समर्थन ऐकण्याचा रिवाज आमच्या कानांना नाही. हंबीरराव मोहिते मुजरा करून पुढे झाले. क्षमा महाराज, युवराज सामान्य गुन्हेगार म्हणून आपल्या समोर आले आहेत. त्यांना आपल्या सफाईबद्दल बोलण्याची परवानगी मिळावी ही प्रार्थना आहे. हंबीररावांच्या धारिष्टाने सारा दरबार थक्क झाला. राजे खिन्नपणे हसले, म्हणाले, हंबीरराव, आम्ही तुमची विनंती मान्य करतो. युवराज बोलू शकतात. संभाजीराजांनी आपली नजर परत उंचावली. ते म्हणाले, आम्ही ब्राह्मण विवाहित स्त्रीला लिंगाण्यावर ठेवली हे खरं, पण आम्ही तिला पळवून नेलं नाही. आम्ही बळजोरीनं आजवर कुणाला पळवलं नाही, ना कुणावर बलात्कार केला. आम्हाला हे आरोप मान्य नाहीत. याला पुरावा? हंबीररावांनी विचारले. तुम्ही त्या दुर्दैवी स्त्रीला विचारू शकता. हंबीरराव, युवराजांच्या धाडसाला हसावं की रडावं हे आम्हाला कळत नाही. पापाच्या ठाई एवढी धिटाई येते कशी हे आम्हाला कळत नाही. महाराज, अन्याय कोणाच्याही बाबतीत होऊ नये. चौकशी व्हायची तर पूर्ण व्हावी. युवराज आपले चिरंजीव आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय होऊ नये. साऱ्यांनी हंबीररावांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. ठीक आहे अनाजी, उद्या तुम्ही लिंगाणा गाठा. त्या मुलीला समजावून घेऊन या. आमच्या समोर तिला हजर करा. मग आम्ही युवराजांच्या बाबतीत अंतिम निर्णय करू. दरबारचे सुटकेचे निश्वास बाहेर पडले, पण राजांची नजर संभाजीराजांवर स्थिरच होती. काही असलं तरी युवराजांनी एका विवाहित स्त्रीस नेऊन लिंगाण्यावर ठेवलं हा आरोप त्यांनाही मान्य आहे. प्रजा कन्यावत असं असता युवराजांनी हे कर्म केलं हा गुन्हाच. या गुन्ह्यासाठी जगदंबेची सेवा सांगणारी भोसले कुळाची कवड्यांची माळ युवराजांनी उतरावी. तसंच दीनांचं अबलांचं रक्षण करण्यासाठी क्षत्रियत्वाशी इमानी राहण्यासाठी कमरेला बाळगलेली तलवार युवराजांनी उतरावी. ही शिक्षा आम्ही युवराजांना देत आहोत. अनाजी, युवराजांची तलवार आणि माळ उतरून घ्या. अनाजी नकळत पुढे झाले आणि संतप्त संभाजीराजांनी तलवारीच्या मुठीवर हात ठेविला. डावा हात गळ्याशी खिळला होता. संभाजीराजांच्या तलवारीवर पडलेला हात बघताच राजे आसनावरून उठले. राजे उठलेले पाहताच संभाजीराजांचे भान हरपले, डोळे भरून आले. तलवारीची मूठ ढिली पडली, हातचे बळ सरले. राजे शांत पावले टाकीत युवराजांच्या जवळ गेले. क्षणात दरबारात कवड्या विखुरल्या गेल्या. फेकल्या गेलेल्या तलवारीचा आवाज झाला. आसनाकडे जावयास गेलेल्या राजांची आज्ञा साऱ्यांच्या कानांवर पडली. याचा निर्णय लागेपर्यंत युवराजांना गडाचे दरवाजे बंद राहतील. त्या मनस्तापात राजे आपल्या महालात गेले. पाठोपाठ पुतळाबाई महालात आल्या. त्या आलेल्याची जाणीव राजांना होती, पण त्यांनी मागे वळून पाहिले नाही. संतप्त पुतळाबाईंनी विचारले, झालं समाधान? त्या पोराला कोणी विचारणारं नाही. त्यांची आई नाही, मासाहेब नाहीत, कुणाचा आधार नाही. राणीसाहेब, राजे कळवळले. युवराजांचा गुन्हा तुम्ही विसरता. चूक कोणाची होत नाही. ही चूक अक्षम्य आहे. चूक त्यांचीच नाही, आपलीही आहे. आमची? निर्धाराने पुतळाबाई म्हणाल्या. मासाहेब होत्या तोवर कधी त्यांच्या हातून आगळी घडली? मासाहेब गेल्या आणि त्यांच्यावर कुणाचंच लक्ष राहिलं नाही. युवराज कुठं हिंडतात, कुणाबरोबर फिरतात याची काळजी कुणाला होती? रानोमाळ फिरणारं तरुण पोर ते, त्याची गत हीच व्हायची. राणीसाहेब, खुद्द वडिलांनी टाकलं, आता त्या पोरानं काय करावं? युवराजांचा गुन्हा घडला, मी नाही म्हणत नाही. त्याची चौकशी करायची होती तर आप्तस्वकीय काय थोडे होते? पण युवराजांना दरबारात उभं केलं, उद्याच्या राज्याचे मालक ते, त्यांची काय इज्जत राहिली? राजे व्याकुळ होऊन म्हणाले, बोला, थांबलात का? मी कशाला बोलू? पुतळाबाईंचे डोळे भरून आले. मी त्यांची सख्खी आई थोडीच आहे. थोरल्या राणीसाहेब असत्या, मासाहेब असत्या तर त्यांनी हे होऊ दिलं नसतं. आपण नुसते राजे आहात, तिथं पोराला जागा नाही, रक्ताला किंमत नाही. बस करा राणीसाहेब. पुतळाबाईंनी पाहिले. राजांची आरक्त नजर त्यांच्या नजरेला भिडली होती, पण तीत दाह नव्हता. कशाला आम्हाला दोष देता? हाच गुन्हा दुसऱ्या कोणी केला असता तर त्याची चौकशी न करता आम्ही त्याला तोफेच्या तोंडी दिलं असतं आणि चिकाच्या पडद्याआडून तुम्ही मान्यतेची मानही डोलवली असती. पण सामोरे होते शंभूबाळ. ते रूप विसरता येत नव्हतं. आज न्यायाशी आम्ही बेईमान झालो, रक्ताशी इमानी राहिलो, याचंच दुःख आम्हाला आहे. नुसतं रक्ताचंच नातं नाही राणीसाहेब, एका जात्या जीवाला आम्ही वचनबद्ध आहोत. आता तळ हातावरच्या या फोडावर फुंकर मारीत बसण्याखेरीज आमच्या हाती काही राहिलं नाही.
खोटा बोल आम्हाला लावू नका. राजे थकले. ते बैठकीवर बसले. राजांचे ते घायाळ रूप पाहून पुतळाबाईंना काय बोलावे हे कळेना. त्यांचा संताप कुठच्या कुठे गेला. राजांनी नजर वर केली. काल तुम्ही युवराजांना घेऊन महाली आलात, पण महालाचे दरवाजे बंद होते. उभ्या आयुष्यात आम्ही 2दाच दरवाजे बंद करून घेतले. जेव्हा जगू नये असं वाटत होतं तेव्हाच. काल आम्हाला तसंच वाटत होतं. पुतळाबाई राजांच्या जवळ बसल्या, रडू लागल्या. राजांनी आपला हात पुतळाबाईंच्या पाठीवर ठेवला. रडून संकट टळत नाही पुतळा, गप्प. जेवढं माझ्या हातून करता येईल तेवढं मी करीन. पण पुतळा, नुसतं प्रेम करा म्हणून कोणी प्रेम करीत नाही. प्रेम दिल्याखेरीज मिळत नाही. आमच्या युवराजांना तेवढंच जमत नाही. येसूबाई बघा, बिचारी पोर यात होरपळून गेली असेल. अधुना नवम भागस्य एकादशी कथा ईशा. 2 प्रहरची वेळ होती. पावसाने जोर धरला होता. राजे महालात डोळे मिटून पडले होते. महालात राजाराम धावत आले. पलंगाशेजारी जाऊन ते उभे राहिले. राजे झोपले आहेत असे समजून ते चुपचाप उभे होते. राजांनी डोळे उघडले. राजाराम हसले. पलंगाजवळ जाऊन ते राजांना बिलगले. आबासाहेब, झोप झाली? हो. तुम्ही दादा महाराजांकडे गेला होता? ते पण झोपूनच आहेत. झोपून असायला काय झालं? सकाळीच जगदीश्वराकडे गेले होते. महालात येत सोयराबाई म्हणाल्या. राजे पलंगावरून उठले. सोयराबाईंच्याकडे पाहत ते म्हणाले, युवराजांना जायला तेवढी एकच जागा राहिली आहे. राजाराम राजांच्याकडे धावले. भीतीयुक्त नजरेने त्यांनी विचारले, दादा महाराजांना तोफेच्या तोंडी देणार? राजे तचकले. त्यांनी विचारले, कोण सांगत होतं? राजारामांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले. सोयराबाईंनी नजर वळवली. राजे म्हणाले, हो. उभ्या जागी राजारामांचा चेहरा रडवा बनला. राजांनी त्यांना घेण्यासाठी हात पुढे केला. ते हात झिडकारीत राजाराम वळले. बाळराजे. रडणारे राजाराम वळले. ते ओरडले, गट्टी फू, तुम्ही सगळे वाईट आहात. मोठ्याने रडत राजाराम महालाबाहेर गेले. राजे उद्गारले. बाळराजांनी खरं तेच सांगितलं. सोयराबाई पदर सावरत उभ्या राहिल्या. महालात अनाजी हंबीरराव आले. अनाजींची नजर झुकली होती. अधीरपणे राजांनी विचारले, मुलगी आली? जी नाही. हंबीरराव म्हणाले. काय झालं? अनर्थ झाला महाराज. हंबीरराव म्हणाले, आम्ही लिंगाण्यावर गेलो. आम्ही येतो हे कळताच त्या मुलीनं गैरसमज करून घेतला. आम्ही वर पोहोचण्याआधीच तिनं कड्यावरून उडी घेतली. हर हर, राजे उद्गारले. राजांचे सारे बळ सरले. ते मटकन खाली बसले. भरल्या डोळ्यांनी ते बोलले, हंबीरराव, फार वाईट गोष्ट झाली. आमच्या युवराजांचं निर्दोषत्व सिद्ध करू शकणारा एकुलता एक पुरावा नाहीसा झाला. हंबीरराव, युवराजांनी गड उतरू नये, आमच्यासमोर त्यांनी येऊ नये ही आमची आज्ञा त्यांना कळवा. अनाजी, झाल्या प्रकारानं आमची मान खाली झुकली आहे. आम्ही शर्मिंदे आहो. गडावर अखंड धारा ओतत होत्या. गडाच्या चारी बाजूंनी पाण्याचे लोट अखंड सांडत होते. अधुना नवम भागस्य द्वादशी कथा ईशा. पावसाळा संपला, पण गडाचे कुंदावलेले वातावरण निवळले नाही. युवराजांच्या आणि राजांच्या महालांची झालेली फारकत तशीच होती. संभाजीराजे गडावर एकाकी फिरताना दिसत, पण राजे महालात बसल्या बसल्या थकत होते. पावसाळा संपताच मोहिमांची तयारी सुरू झाली. राजांच्या फौजा साताऱ्याकडे दौडल्या. राजे एकटेच महालात असता मोरोपंत येत असल्याची वर्दी आली. राजांनी त्यांची भेट महालीच घेतली. मोरोपंतांच्या बरोबर हंबीररावही होते. दोघांनी मुजरे केले. राजांनी विचारले, मोरोपंत, काय खबर? सोंध्याच्या दरबारातून पत्र आलं आहे. दिल्या वचनाप्रमाणे सोंध्याच्या राणीनं आपल्या दरबारी आमच्या वकिलांना ठेवून घेतलं आहे. सोंधे दौलतीस मिळाले, पण बेदनूरकर मात्र दूरच राहिले. आपलं आरमार जंजिऱ्याला गोळा होतं आहे. ठीक, या मुदतीत कल्याणकडे एकदा जाऊन यावं असा विचार आहे. या ना. तुम्ही निर्णय केलात की तो पारखायचं काय कारण? बरोबर मदत म्हणून कोण हवे असतील त्यांना घेऊन चला. हंबीररावांना घेऊन जाणार का? जी नाही. कुणाला न्यायचं मनात आहे? मोरोपंतांनी राजांची नजर चुकवीत सांगून टाकले युवराजांना. राजांच्या चेहऱ्यावरचे सर्व भाव एकदम बदलले. डोळ्यात वेगळीच छटा अवतरली. राजांची ती नजर मोरोपंतांवरून हंबीररावांच्याकडे वळली. दोघेही खाली पाहत होते. राजांच्या तोंडून निश्वास बाहेर पडला. बैठकीवरची कीर्ती मांडीवर घेत ते म्हणाले, मोरोपंत, तुम्ही आम्हाला कोण समजता?
दोघांची नजर राजांच्याकडे वळली. आम्हालाही भावना आहेत, आम्हीही माणूसच आहोत. शिक्षा युवराजांना झाली नसून ती आम्हाला झाली आहे. युवराजांना पाहण्यासाठी आमचा जीव तडफडतो. परवा आम्ही जगदीश्वराकडे गेलो होतो. देवालयानजीक आम्ही गेलो आणि भवानी टोकाकडे जात असलेले युवराज आम्हाला दिसले. आम्ही येतो हे कळताच ते भवानी टोकाकडे गेले. पाठमोऱ्या युवराजांच्याकडे पाहून केवढं दुःख झालं ते कसं सांगू. देवालयाजवळ जाऊन आम्ही दर्शन न घेता तसेच माघारी आलो. सारेच आम्हाला पारखे झाले. येसूपूर्वी आबासाहेब म्हणून धावत यायची, हट्ट करायची, खुद्द संभाजीराजांचा अधिकार ती गाजवायची. पण हे प्रकरण झालं आणि ती पोर एकदम मुकी झाली. येते, पाया पडते, जाते. बोलायला गेलं तर तुटक उत्तर मिळतात. गुन्हा केला युवराजांनी आणि शिक्षा भोगतो आम्ही. म्हणूनच युवराजांना एक वेळ माफी व्हावी. राजांचा जीव कासावीस झाला. माफी कशाबद्दल? आमच्यावर ही राज्याची जबाबदारी नसती तर आम्ही हे कदाचित सहनही केलं असतं. संभाजीराजे आमचे चिरंजीव आहेत, तसेच ते भावी राज्याचे धनी पण आहेत. त्या कल्पनेनंच आमचा जीव कातर झाला आहे. मोरोपंत ऐकत होते. राजे उठले, मोरोपंतांच्या जवळ आले. मोरोपंतांच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, मोरोपंत, आता राज्याचे निर्णय तुम्हा लोकांच्याच हाती. त्याला आम्ही आड येणार नाही. आम्ही तुमच्या भावना जाणतो, हे तोही जाणतो. त्यासाठी संभाजीराजांना मोहिमेवर घेऊन जाण्याचं काही कारण नाही. आजपासून त्यांना गडाचे दरवाजे मोकळे आहेत. आमचं कोणतंच बंधन त्यांच्यावर नाही. शक्यतो लवकर आम्ही साताऱ्याला जायचा विचार करीत आहोत. अनाजी महालात आले. त्यांची चिंताक्रांत मुद्रा पाहून राजांनी विचारले, अनाजी, काय बातमी? बातमी चांगली नाही. अनाजी म्हणाले, प्रतापगडाच्या देवालयावर काल वीज पडली. ती बातमी ऐकून राजांना धक्का बसला. ते उद्गारले, मूर्तीला धक्का? जी नाही, मूर्ती सुरक्षित आहे. पण शेजारच्या अश्वशाळेला आग लागली. त्या आगीत अनेक घोडी आणि देवीच्या छबिन्याचा हत्ती. अरे रे! राजे सुन्न होऊन बैठकीवर बसले. अनाजी सांगत होते. कलशांना विचारलं. त्यांनी काळजीचं कारण नाही म्हणून सांगितलं. राजे खिन्नपणे हसले. अनाजी, दैवी काय लिहिलं ते कोणी सांगावं. मूर्ती वाचली, यातच समाधान मानून घ्यायचं. देवालयाची पडझड झाली असेल तर सत्वर बांधकाम करून घ्या. तसंच पागा त्याच ठिकाणी बांधून घ्या. एकदम अंग झाडून राजे उठले. मोरोपंत अनाजी आश्चर्याने पाहत होते. पूर्वीचा थकवा कुठल्या कुठे गेला होता. अनाजी, आता आपण म्हातारे झालो हे खरं. भर अमावस्येला आपण पहिली लढाई केली तेव्हा शकून अपशकून आठवले नाहीत. आठवले तरी पर्वा केली नाही. पण आज देवालयाच्या नुसत्या वार्तेनं क्षणभर का होईना आपण हतबल झालो. साताऱ्याचा विजय संपादन केलेला आपण विसरलो. या साऱ्या वयाच्याच खुणा. सर्वांच्या चेहऱ्यांवर हसू प्रगटले. चला अनाजी, सदरेवर जाऊ. खूप गोष्टींचा आज निर्णय करायचा आहे. आम्ही साताऱ्याला जाण्याआधी सर्व निश्चित करायला हवं. आपल्याला साताऱ्याला जायची काय गरज? अनाजींनी विचारले. अनाजी, आता तुम्ही तिघेजण मोहिमेवर जाणार. हाती आलेला कोल्हापूर, पन्हाळा, सातारा, परळी या जागा सुरक्षित करून घ्यायला हव्यात. आदिलशाहीत मोठा बेबनाव सुरू आहे. ती पावलं कशी पडतात ते पाहून हालचाल करायला हवी. त्याखेरीज जंजिरा मोहीम आहे. या सर्वांवर नजर ठेवायला सातारा हेच ठिकाण आम्ही निवडलं आहे. राजे महालाबाहेर पडले. पाठोपाठ हंबीरराव अनाजी राजसदरेकडे चालत होते. नव्या मोहिमांच्या वाटा त्यांना दिसत होत्या. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.